अध्यक्ष महोदय, आज या सभागृहामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 या ऐतिहासिक आणि परिवर्तनवादी विधेयकावर बोलण्यासाठी मी उभी आहे। अशा प्रकारचे विधेयक भारतात पहिल्यांदाच आपल्या विधानसभेत मांडलं आहे। या विधेयकाचं मी राज्यातल्या सर्व माता भगिनींच्या वतीनं मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेती ही केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, ती भावनांचं, कष्टाचं आणि जीवनाशी असलेल्या अतूट नात्यांचं प्रतीक आहे। स्वतः शेती मातीत राबणाऱ्या आमच्या पुण्याच्या कवयित्री कल्पनाताई दुधाळ यांनी महिला शेतकऱ्या जीवनाचं अत्यंत संवेदनशील शब्दामध्ये मांडलं आहे। त्या म्हणतात, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते। काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। या ओळी सांगतात की महिला शेतकरी केवळ पीक उगवत नाही, तर आपल्या श्रमांनी, मायेनं आणि जिद्दीनं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य त्या फुलवत असतात। फुलं सोन्याची झेंडू तोडते ग बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते। घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी नांदते बाई नांदते। या ओळी तिच्या अथक परिश्रमांची आणि त्यागाची जाणीव करून देतात। म्हणूनच आपण मांडत असलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हा केवळ कायदा नाही, तर मातीत जीव ओतणाऱ्या काळ्या आईला, हिरवं गोंदणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला खंबीरपणे उभं ठेवणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेली ही खरी मानवंदना आहे। आपण अनेक वर्ष बळीराजाचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करत आलो आहोत, पण त्या बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या, पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतीच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी असणाऱ्या त्याच्या घरातल्या माता, भगिनी, पत्नी किंवा मुलीला मात्र शेतकरी म्हणून ओळख मिळाली नाही आजपर्यंत। आणि ही ऐतिहासिक विसंगती दूर करण्याचं काम हे विधेयक करत आहे। यंदाचं वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं होत आहे, आणि या पार्श्वभूमीवर हे विधेयक मांडलं जाणं ही महाराष्ट्राची अत्यंत अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, आज मी या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असले तरी माझी पहिली ओळख शेतकरी कुटुंबातली मुलगी हीच आहे। शेतकऱ्यांचे कष्ट, पावसाची प्रतीक्षा, निसर्गाची